महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेर येथील नेहरू महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात आरोग्य सेवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले। हे अभियान आरोग्य समिती दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेद्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने नेर दारवा दिग्रस विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात आले। या अभियानात मोफत रोग निदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषधीचे वाटप करण्यात आले। नेर तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांची नोंदणी शिबिरास्थळी करण्यात आली। नोंदणी करतेवेळी रुग्णांकडून आधार कार्ड व राशन कार्डची झेरॉक्स मागितली गेली। गरजू रुग्णांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत अंतर्गत उपचार केला जाणार असल्याची माहिती संबंधितांकडून सांगण्यात आली। शिबिरात रक्तदाब, किडनीचा आजार, क्षयरोग, हृदयरोग, नेत्ररोग, हर्निया, पोटाचे विकार, कर्करोग, अस्थरोग, त्वचरोग, नाक कान घसा, बालकांचा आजार, मानसिक आजार, मेंदू विकार, दंत व मुखरोग आदी आजारांची तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या। तपासणीनंतर रुग्णांना औषधे देण्यात आली। पावसाळा सुरू झाला असल्यामुळे नेर तालुक्यातील शेतकरी हा कामोकामी लागलेला असल्यामुळे यावेळीच्या शिबिरात मागील शिबिरातील संख्येपेक्षा कमी दिसून येत होती। मागील शिबिरात 4 वाजेपर्यंत रुग्णांच्या रांगा दिसून येत होत्या, परंतु यावेळी 1 ते 1.5 तासातच रुग्णांच्या रांगात दिसेनासे झाल्याचे चित्र दिसून येत होते। शिबिराच्या यशस्वीतेकरता भाऊराव ढवळे, नामदेव खोब्रागडे, मनोज नाल्ले, प्रशांत महासाड, वैशाली महासाड, भरत मसराम, दीपक आडे, रितेश चिरडे, राजू ढोकणे व अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते धावपळ करत होते। सहसा असं बघितलं जाते की जी संपूर्ण घराची काळजी घेते, स्वतःच्या स्वास्थ्याकडे तिचं काही लक्ष नसते, सगळ्यांचं उरलेलं अन्न ती आपली खात असते, सगळ्यांचे आजार बिजार वाहत असते, पण स्वतःचं काही दुखणं असेल किंवा काही तिला त्रास होत असेल तर ती तिच्याकडे दुर्लक्ष करते। पण असं करायला नको। आपल्या स्वास्थ्याकडे पण महिलांनी बरोबर लक्ष द्यायला पाहिजे। वेळोवेळी त्यांनी आपला चेकअप्स करून घेतला पाहिजे आणि थोडासुद्धा प्रॉब्लेम किंवा थोडासुद्धा आजार असल्याने लगेच डॉक्टरांकडे आपण चेकअप करून त्याचं निदान केलं पाहिजे। त्यामुळे काय होईल की आपण जे कॅन्सर वगैरे जे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, सर्व्हिक्स कॅन्सर जे म्हणतो, हे आपल्या भारतात खूप प्रमाणात वाढलं आहे। तर ते आपल्याला लवकरात लवकर निदान करून त्याचा उपचार करता येईल। त्याच्यासाठी आम्ही गावोगावी फिरून ह्याची जागरूकता पसरवत आहोत। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।